तर एक मिनिट एका बाजूला या, आपली दिंडी आली. थांबा थांबा, दिंडी आपण एका बाजूला होऊया. दिंडी आली, थांबा. सुप्रिया सुळे सुद्धा या ग्रंथदिंडीमध्ये जे आहेत सुप्रिया सुळे सुद्धा या ग्रंथदिंडीमध्ये जे आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत. आणि काही 70 वर्षांनी चला बाजूला आरामात आरामात. चला चला पुढे जाऊया. चला चला पुढे जाऊया. पुढे जाऊया. आपण पुढे साईडला घेऊया. चला चला. सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत त्या दिंडीमध्ये. आपण इथं पाहतोय की त्यांनी वारकऱ्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि वारकऱ्यांची भेट घेऊन त्या पुढे निघालेल्या आहेत. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार आणि स्वागताध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे पण सक्रिय सहभागी झालेले आहेत आणि साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे साहित्यिक सुद्धा येत आहेत. आपण पाहिलेलं आहे की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातूनच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा गौरव सत्कार केला होता. माजी शिंदे पुरस्कार जो आहे तो दिला होता आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळी चर्चा सुरू झाली होती. उर्वशी ऐका ना. नाही, आज खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेचा मान सन्मान आज राज्य पातळीवर होतोय. आणि आज दिल्लीमध्ये देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि महाराष्ट्रातले सगळे आपले नेते, साहित्यिक, विचारवंत आज दिल्लीमध्ये आपल्या मराठी भाषेसाठी जमतोय. ही खूप आनंदीची गोष्ट आहे. जणू काय दिवाळी पुन्हा आली आहे. म्हणजे यावर्षी 2 वेळा आपल्या आयुष्यात दिवाळी आहे, एक आत्ता आणि जी येते ती. ते खूप आनंदाचं सगळं वातावरण इथे आणि खूप उत्साहाच्या भरात आज सगळे आपण हा दिवस आणि मराठी भाषा साजरी करतोय, आपली संस्कृती साजरी करतोय. अभिजात मराठी भाषेला पहिल्यांदा साहित्य संमेलन होतंय. नाही, आपल्यासाठी अर्थातच एक मोठी गोष्ट आहे. आणि आज खूप लोक महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत आणि आज विज्ञान भवनला एक मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर तालकटोरा स्टेडियमला 2 दिवस कार्यक्रम आहे. त्यामुळे अनेक नवीन विचार हे ऐकायला मिळतील, विचारांची देवाणघेवाण होईल, ह्याच्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. ही राजकारणाची मंदिराळी आहे असंही विरोधक म्हणतात. ज्या पद्धतीने मोठे सगळ्यात जास्त राजकारणी सहभागी होत आहेत. ठीक आहे, राजकारणी पण नागरिक असतात आणि मराठी भाषेवर प्रेमाने असतात. उलट राजकारणी, साहित्यिक आणि दोघांनी एकमेकाचं ऐकलं पाहिजे. कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीत साहित्यिक, विचारवंतच पुढे ठरवतात आणि सगळ्या राजकारण्यांनी लेखक, विचारवंतांचं नेहमी ऐकलंच पाहिजे. कारण का ते समाजातून आपल्याला कळतं की समाजात काय चालतं. स्वागताध्यक्ष असणार आहेत. 1954ला साहित्य संमेलन झालं, त्यानंतर 70 वर्षांनी हे होते. योग आहे, पंतप्रधान पण असणार आहेत शरद पवार. आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे व्यासपीठावर सगळे अनेक वेळा असतात, पण आज मराठी भाषेसाठी सगळे एका व्यासपीठावर येतात. याबद्दल मी सगळ्यांचं स्वागतही करते आणि आभारी आहे. परिसंवादावरनं नाराजी व्यक्त केलेली आहे साहित्य विषय त्या संदर्भात. ठीक आहे, ते आता ऑर्गनायझर्सनी ठरवलं असेल, त्यांना विचारा प्रश्न. मी आपला आनंद सोहळा आहे, मी आपला आनंद इथे आणि सगळ्यांबरोबर एकत्र राहून दिल्लीमध्ये मराठी भाषेचं कौतुक होतंय त्याच्यासाठी आले. संसदेमध्ये 20 लोकांना परवानगी देणार अशी चर्चा होती, पण ते परवानगी शेवटपर्यंत मिळाली नाही. याचं नाही मला माहिती, ऑर्गनायझरला विचारायला लागेल. परवानगीचं पत्र दिलं होतं. पत्र वगैरे दिल्यानंतरही नाही दिलेलं आहे. मला खरंच माहिती नाही, मला ऑर्गनायझरला विचारायला लागेल. दिल्लीच्या रस्त्यावर ग्रंथदिंडी निघते एवढ्या वर्षानंतर आणि सगळेच वाघ्या मुरळीपासून वेगवेगळे नृत्य, आदिवासी नृत्य, महाराष्ट्राचं कल्चर जे ते दिल्लीमध्ये पाहायला मिळते. नाही, अर्थातच कुठल्याही राज्याला जेव्हा आपल्या राजधानीत
आपला मान सन्मान होतो, ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि सुसंस्कृत महाराष्ट्र, त्याची भाषा, आपली संस्कृती, आपल्यावर झालेले संस्कार आणि आपले विचारवंत साहित्यिक आज दिल्लीत येत आहेत, त्यांचं मी मनापासून ताई, स्वागत तुमच्या हातात एक टोपी आहे, त्यावरती काही संदेश लिहिलेला आहे, थोडं वाचून दाखवता येईल आम्हाला? अच्छा, बेळगाव. हे आत्ताच्या गृहस्थांनी मला दिली. अर्थातच प्रत्येकाच्या भावना ह्या आपण त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जो कोणी व्यक्ती आमच्यासारख्या लोकांकडे, जे आम्ही लोकप्रतिनिधी, आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे प्रत्येकाचं आम्ही ऐकून घेतलंच पाहिजे. एका द्वाराला सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. याच्यावरून अगोदर वाद पण निर्माण झाले, ते कोणतं नाव दिलं नव्हतं सावरकर? हे संयोगात जकांना विचारा. मी एक मराठी प्रेमी म्हणून इथे आली आहे. हां, छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू.